मार्गी आज मांडला जाईल का अहवाल? कारण काल समितीची प्रमुख मागणी हीच होती की उद्या दिल्लीमध्ये उद्या 16 तारीख ना का 15? 15 तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो. काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांच्या उपमुख्यमंत्र्यांची शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघही गेलो होतो. त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न, दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न, असे 3 प्रश्न जे काही महत्त्वाचे आहेत. दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल. म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे. असे 3-4 विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र अमित भाईंशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची भेट पाहिजे. तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या, म्हणजे 15 तारखेला या. तर 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय. ते 15 ऐका ना, ते 15-16ला तिथं आहेत. ते म्हणले 15ला या किंवा 16ला या. तर तुम्हालाही माहिती आहे की आज गुरुवार ना, 16 तारखेला आपलं अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर अशासकीय कामकाज असतं. आम्ही साधारण टेंटेटिव्ह आत्ता असं ठरवलेलं आहे की 6 वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर त्याच्यानंतर दिल्लीला जायचं. दिल्लीला रात्री 9 किंवा 10 वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. PhD वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे. काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे. मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे. मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये, सारथीमध्ये, बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती विद्यार्थिनींना बाबा MPSCमध्ये, UPSCमध्ये, IAS, IPS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे, आपण डॉक्टरेटच्या PhDच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे. आता काय झालं पत्रकार मित्रांनो, मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु काहींनी PhD हे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यावर PhD चाललेली. म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही, परंतु राजकीय नेत्यांच्यावर PhD करून, PhD हे खूप महत्त्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे. परंतु ते PhD करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि तशा पद्धतीनं परमिशन देईल. पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे, ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे. आता आमचा साधारण कल असा असतो, काही लोकांनी PhD व्हावं, काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं, काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात. ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात. ते ट्रेनिंग त्यांना द्यावं. मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली, जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर, फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे. जवळपास 4 लाख मुलींची तिथं गरज आहे.